नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणाबद्दल बोलणार आहोत आणि वर्ग 7वीच्या स्कॉलरशिपमधला हा विषय आहे। निश्चितच परीक्षेमध्ये तुम्ही ज्यावेळेस वर्ग आणि वर्गमूळ याचे प्रश्न सोडवणार आहात त्याकरिता आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। वर्ग म्हणजे काय आणि वर्गमूळ कसे काढले जात असतात या सर्व बाबी आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। आता वर्ग म्हणजे काय, एखाद्या संख्येने एखादी संख्या जी आहे त्या एखाद्या संख्येने त्या संख्येने गुणने म्हणजे त्या ठिकाणी वर्ग असं म्हणत असतो। म्हणजेच काय, स्क्वेअर म्हणजे काय, जसं आपण जर समजा नॅचरल नंबर जर घेतले आणि या नॅचरल नंबरच्या डोक्याच्या वर जर त्या ठिकाणी जर बघितलं तो 2 दिलेला आहे, याचा अर्थ जो आहे तो त्याचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे। तर आपण सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतचे सर्व स्क्वेअर काढूया। वर्ग जर स्क्वेअर असेल 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर, 6 चा स्क्वेअर, 7 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर आणि 10 चा स्क्वेअर। आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण स्क्वेअर काढत आहोत तर काय करायचं, स्क्वेअर म्हणजे काय, वर्ग म्हणजे काय, तर त्याच संख्येला त्याच संख्येने मल्टिप्लाय करणे। म्हणजे 1 ला कितीनं मल्टिप्लाय करा, 1 × 1 जर याचा जर स्क्वेअर जर केला तर तो काय मिळू शकतो आपल्याला, 1 × 1 होऊ शकतो। आता 2 ला तसंच करावं लागेल, 2 × 2, 2 चा स्क्वेअर किती होईल, 4 होईल। त्याच्यानंतर 3 × 3 जर केलं, 3 3 चा त्या ठिकाणी जर बघितलं 3 3 चा 9। त्याच्यानंतर 4 चा स्क्वेअर करायचा असेल तर 4 × 4 करावं लागेल, 16 होते। 5 चा स्क्वेअर 5 × 5 म्हणजेच 25 होतो हे। 6 चा स्क्वेअर 6 × 6 = 36। त्यानंतर 7 चा स्क्वेअर 7 × 7 = 49। त्याच्यानंतर 8 × 8 जर केलं तर किती 64 होतात। 9 × 9 = 81 आणि 10 × 10 = 100। अशा प्रकारे आपण त्याचे स्क्वेअर जे आहे तेच त्या ठिकाणी स्क्वेअर आपल्याला त्या काढता येतात। 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49, 8 चा स्क्वेअर 64, 9 चा स्क्वेअर 81 आणि 10 चा स्क्वेअर 100। अशा प्रकारे जे काही असंख्य संख्या आहेत त्या सर्व संख्यांचा आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअर काढता येत असतात। मग आता स्क्वेअर काढले हे सर्व आपण स्क्वेअर आयडेंटिफाय केले, मग या स्क्वेअरच्या युनिट प्लेसवर कोणते नंबर दिसून येतात, तर समजायला आपल्याला त्या ठिकाणी जातात हे नंबर येणारे नंबर म्हणजे येणारे नंबर कुठे येतात, हे युनिट प्लेसवर, येते युनिट प्लेसवर। आता युनिट प्लेसवर काय कोणते कोणते नंबर येऊ शकतात, याच्यामध्ये जर बघितलं तर 0 येऊ शकतो, त्याच्यानंतर 1 येऊ शकतो, त्याच्यानंतर जर बघितलं तर त्या ठिकाणी जर 4 येऊ शकते, त्याच्यानंतर 5 येऊ शकतो, त्यानंतर 6 येऊ शकतात, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 9 येऊ शकतात। तर हे जे नंबर्स आहेत हे नंबर तुम्हाला युनिट प्लेसवर आलेले दिसून येतील। कुठे, ज्या ठिकाणी स्क्वेअर नंबर आलेले असेल, वर्ग आलेले असेल, स्क्वेअर आले असेल। बघूया 1 4 9 6 5 6 9 4 1 आणि 0। मग जे नंबर येणारे न येणारे नंबर म्हणजे न येणारे नंबर, मग कोणते नंबर नाही आहेत युनिट प्लेसवर, कुठे युनिट प्लेसवर, तर हे नंबर आपल्याला कधी स्क्वेअरच्या येतात। आता उरला का 0 आणि 1, 1च्या नंतर 3 उरलेला आहे, ठीक आहे। 3च्या नंतर त्या ठिकाणी जर बघा 3 नंतर 4 5 इथे 6 आहे, 6च्या नंतर इथं 7 नाही आहे, त्याच्यानंतर 8 नाही आहेत। तर हे नंबर जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला कधीच स्क्वेअरच्या नंबरच्या ठिकाणी दिसणार नाही। 3 असेल, 7 असेल आणि त्याचबरोबर 8 असेल, हा नंबर आपल्याला कधीच येताना दिसत नाही। म्हणजे जे काही स्क्वेअर काढलेले असतील तर त्याच्या स्क्वेअरच्या युनिट प्लेसवर कोणते नंबर येऊ शकतात, 0 येऊ शकतो, 1 येऊ शकतो, 4 येऊ शकते, 5 येऊ शकतात, 6 येऊ शकतात आणि 9 येऊ शकतात। मग हे न येणारे नंबर जे आहे 3 7 8 आहे। अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या नंबरचे स्क्वेअर काढता येत असतात। मग एक्झाम्पल घ्यायचं झालं तर समजा इथपर्यंत आहेत, या पद्धतीनुसार ही जी पद्धत आहे मल्टिप्लिकेशनची जी आहे त्या संख्येने त्या संख्येला मल्टिप्लाय करू शकतो। पण कधी कधी काय होते, अधिक जे नंबर्स असतात, समजा आता 15चा नंबर आहे तर याचा जर आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, याचा स्क्वेअर काढत असताना 15 × 15 करता येते, पण ते एक आपल्याला शॉर्टकट ट्रिक जे आहे ते त्याचा वापर करून सुद्धा करू शकतो। काय 15 इंटू आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या जो लास्ट वरचा नंबर जो आहे
तर 5चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे, आताच आपण केलं की 5चा स्क्वेअर जो आहे तो 25 होतो. जसेच्या तसं तुम्ही 25 त्या ठिकाणी लिहून घ्या. त्याच्यानंतर 1च्या नंतर येणारा क्रमवार नंबर जो आहे 2 आहे, म्हणजे 2 1 2 किती आलेला आहे 225. म्हणजे ज्या ठिकाणी युनिट प्लेसवर 5 असेल तर त्याचा सरळ सरळ आपण त्या ठिकाणी स्क्वेअर करून घ्यावा आणि जो पुढचा नंबर असेल तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या नेक्स्ट नंबरनं बघायचं, म्हणजे क्रमवार संख्येनं. अजून एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 25चं आहे, तर 25चा स्क्वेअर जर काढायचा असेल आपल्याला, याचा काय काढायचं आहे स्क्वेअर काढायचा, तर 25 लिहून घेऊया. त्याला मल्टिप्लाय जर करायचं असेल तर 5 5चा काय होतो 25 होतो आणि त्याच्यानंतर 2च्या नंतर 3 येते, 2 3 6, म्हणजे हा जो आहे 25चा स्क्वेअर, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर 15चा स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला त्या स्क्वेअर जे आहे ते स्क्वेअर त्या ठिकाणी काढता येतात शॉर्टमध्ये. त्याच्यानंतर अजून जर बघायचं झालं तर समजा आपण 11चा नंबर 11चा स्क्वेअर काढण्यासाठी याच्यासाठी सुद्धा एक ट्रिक्स आहे, त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे 11 × 11 मल्टिप्लिकेशन सरळ सरळ पण करता येते किंवा याचा आणि याचा त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचा. 1 1 1 होतो, 1 प्लस ह्या दोघांची प्लस करायची, 1 + 2 होतो आणि पुन्हा एक वेळेस मल्टिप्लाय करायचा 1 1 1. अशा प्रकारे तुम्हाला 11चा स्क्वेअर 121 आयडेंटिफाय करता येतं. एक्झाम्पल दाखल अजून एक नंबर घेऊया आपण, 21 घेऊया. 21 तर 1 1चा काय होईल 1 होईल. सुरुवातीला काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि याला त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं दिसून येते. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं आपल्याला प्लस करायची आहे, 2 + 2 किती होतो 4 आणि पुन्हा एक वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2 2 4. हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला याचा स्क्वेअर काढण्यासाठी मदत होत असतात. म्हणजेच आपल्याला स्क्वेअर काढत असताना त्या ठिकाणी काही ट्रिकचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून सुद्धा आपण वर्ग जे आहे ते त्या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर आता आपण या ठिकाणी 102 असा मोठा नंबरचा जर आपल्याला त्या ठिकाणी स्क्वेअर काढायचा असेल तर अशा वेळेस काय करता येईल. समजा आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे किती होते 100 + 2 होतो, याचा त्या ठिकाणी स्क्वेअर काढता येतो. फॉर्म्युलाही असतो पण आपण शॉर्टकट त्याने जाऊया. समजा आपल्याला माहीत आहे की 1चा स्क्वेअर हा 1 होतो आणि इथे किती 0 आहे 2 0 आहेत आणि आपल्याला काय स्क्वेअर करायचं. अशा वेळेस इथे जेवढे 0 असतील तिच्या दुप्पटनं त्या ठिकाणी आपण 0 लिहून टाकायचे. इथे किती होते 2 होते तर मी 4 लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर या दोघांचा मल्टिप्लाय करा. 2 2 किती होतो 4 होता, 4 1 4 म्हणजेच 400 इथं लिहावं लागेल. काय केलं सुरुवातीला आपण 100 ते आहेत 1 1 1 घेऊन घेतला, इथं 2 0 होते त्याची दुप्पट केली 4 0 झाले. या दोघांचा मल्टिप्लाय केला 2 2 4 होतो आणि याचा 2चा स्क्वेअर लास्टला स्क्वेअर लिहायचा. काय लिहायचा स्क्वेअर लिहायचा. त्याच्यानंतर याची प्लस करून टाकायची, म्हणजे किती होते 4, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 4, त्यानंतर 0 आणि 1. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 102चा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर इझी वे त्या ठिकाणी काढता येत असतात. म्हणजेच कधीही जर स्क्वेअर आपल्याला काढायचे असेल तर नेहमी ही जी काही 100 आहेत 10 आहेत 100 आहे 1000 आहे अशाचा वापर करून आपण कितीही स्क्वेअर जे आहे ते लवकरात लवकर आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दुसरा नंबर घेऊया 97 घेऊया. आता 97चा स्क्वेअर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल 100 - 3 करावं लागेल. काय करावं लागेल 100 - 3. मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला इथे 1 आहे, 1 घेऊन घेतला, 2 0 या ठिकाणी कॅरी केले. इथं 2 0 आहेत, मी 4 त्या ठिकाणी त्याची दुप्पट करून टाकतो 4 0 होते. त्याच्यानंतर इथं 3 2 6 आहेत, 3 2 किती होते 6 होते म्हणून 6 लिहिलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं मायनसचं साईन आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याला मायनस करावं लागेल. काय करावं लागेल मायनस करावं. सुरुवातीला मायनस करून घेऊ, नंतर आपल्याला त्या ठिकाणी सहज होऊ शकतं. 0, त्याच्यानंतर 0, 10मधून 6 गेले 4 राहिले, इथे 9 असेल येते आणि त्या इथे 0 असेल. आणि आता काय उरलेलं आहे 2 स्टेप झाल्या, पहिली आणि दुसरी. आता 3चा स्क्वेअर किती होतो 9 होतो आणि अशा वेळेस याची प्लस करावी लागेल. याचं 0 0 4 आणि 9. अशा प्रकारे इझी वे तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही संख्येचे जे स्क्वेअर आहे ते स्क्वेअर काढता येत असतात. नेहमीच लक्षात ठेवायचं की या पद्धतीनं जायचं. 10 असेल 100 असेल किंवा 1000 असेल, या पद्धतीनं तुम्हाला लवकरात लवकर ते नंबर जे आहे ते नंबर तुम्हाला आयडेंटिफाय करता येतात आणि त्याचबरोबर आपण स्क्वेअरसुद्धा पटकन काढू शकतो. तर त्यानंतर आता आपण
काही एक्झाम्पल त्या ठिकाणी बघूया जे परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जात असतात. त्याबद्दल एक पहिलं एक्झाम्पल घेऊया. समजा अंडररूटमध्ये त्या ठिकाणी दिलेलं असते हे सर्व एका अंडररूटमध्ये जर समजा 3 दिलेलं असेल, पुन्हा त्या ठिकाणी 3 दिलेलं असेल, त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारे 3 दिलेलं असेल आणि त्याचबरोबर पुन्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 9 दिलेलं असेल, तर अशा वेळेस तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की याचा उत्तर काय येईल. मग आता आपल्याला माहीत आहे इथे 9 आहे, इथे नाही, तर पहिल्या अंडररूटमधलं 3 तसंच ठेवा, दुसऱ्या अंडररूटमध्ये तसंच ठेवा आणि तिसऱ्या अंडररूटमध्ये हे 3 आहेत आणि हे 9 कोणाचा आता स्क्वेअर आहे तर 3चा आहे, तो पुन्हा इथे येईल. म्हणजे हे जर बघितलं तर 3 झालं. पुन्हा आपण बघूया इथे 3 आहेत, इथे 3 आहेत आणि ह्या 3चा 9 होते आणि याचा अर्थ तो जो स्क्वेअर आहे तो 3चा आहे, तर पुन्हा आलेला आहे. त्याच्यानंतर √3 आणि हा कोणाचा स्क्वेअर 3चा आहे म्हणून 3 झालं. म्हणजेच याचा अर्थ हा का 3चा 9, म्हणजेच हा जो काय आहे तर हे स्क्वेअर म्हटलं की ते 2 नंबर असतात, तर म्हणजे एक नंबर जो आहे आपण त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो. काय करायचं होतं, या ठिकाणी जर बघितलं तिथं 3 3 3 आणि 9 आहे. आपण या 9चा त्या ठिकाणी वर्गमूळ घेतलं, स्क्वेअर रूट घेतला, तो 3 आलेला आहे. पुन्हा एक 3 त्या ठिकाणी कमी झालेला आहे, पुन्हा एक 3 कमी झाला आणि याचा अर्थ हा जो आहे 3 जो आहे तो त्या ठिकाणी त्याचा स्क्वेअर असेल. मित्रो, त्यानंतर आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. आहे अंडररूटमध्ये जर 196 प्लस अंडररूट जे 289 मायनस ते अंडररूट 225 आणि अपॉनमध्ये जर बघितलं तर अंडररूट त्या ठिकाणी आपल्याला 0.12 आणि त्याचबरोबर 256 अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलेलं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी आता सॉल्व करायचं आहे. आता हे सॉल्व करत असताना सुरुवातीला आपल्याला हा कोणाचा स्क्वेअर आहे, हा कोणाचा स्क्वेअर आहे आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट काय आहे ते रूट त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी येते. आता सुरुवातीला आपण त्याचे स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट काढून टाकूया. जर बघितलं तर हा जर बघितलं तर हा 14चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर प्लस हा जर बघितला तर हा 17चा स्क्वेअर आहे आणि हा जर बघितला तर त्या ठिकाणी 15चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला एक 0 0 0 0 0 256 आहे. आता 256 जर बघितला तर हा आपल्याला त्या ठिकाणी कशाचा स्क्वेअर आहे ते आयडेंटिफाय असणं अत्यंत आवश्यक आहे. हा आहे 16चा स्क्वेअर. आता त्याच्यानंतर इथं दशांश चिन्ह आलेलं आहे, पॉईंट आलेला आहे. मग किती संख्या असायला पाहिजे, 1 2 3 4 5 6 7 8 आहे. 8 आहे तर स्क्वेअर असताना हाफ करायचे असतात, म्हणजे 4 संख्येच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट पाहिजे आहेत. मग 1 2 3 4 पॉईंट 0 अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण त्याला बाहेर काढलेलं आहे. मग आता जिथे प्लस आहे तिथे प्लस करून टाका, जिथे मायनस असेल तिथे मायनस करा. 4 + 7 जर बघितलं तर 11 ते 1 किंवा ते 1 कॅरी 1 + 1 2 ते 2 + 1 3 पॉईंट. त्याच्यानंतर मायनस आहे, मायनस स्पेशल करूया. हे जशीच्या तसंच लिहून घेतो. 0.0016 ला सॉल्व करून घेऊया. त्याच्यानंतर 11मधून 5 गेले तर 6 राहतात, 2मधून 1 गेले तर 1 राहतात. त्याच्यानंतर पॉईंटवरती हे जसेच्या तसं मी त्या ठिकाणी कॅरी करतो आहे. आता जर बघितलं तर इथे 1 नंतर पॉईंट आहे, फक्त ही संख्या इथं घेऊन घ्यायची आहे. 16 पॉईंट 1 नंतर होता, नंतर त्याला त्या ठिकाणी खाली घेऊन घ्यायचं, मल्टिप्लायचं साईन देऊन त्याच्यानंतर इथे जर बघितलं तिथे खाली 16 आहे, मी 16 लिहून घेतो. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर 1 2 3 4 म्हणजेच 1वर त्या ठिकाणी 1 2 3 4. आता हे काय कशासाठी केलं, इथं जर बघितलं तर ही संख्या इकडे येईल तर त्याच्या मल्टिप्लायमध्ये इन्व्हर्स होत असतात. आता हे 16 कटले, 16च्या टेबलमध्ये 16 1 नंबर येतो. 1 0 1 0 कटलं, त्या ठिकाणी उरलेले आहेत 1 0 0 0. आणि हे जर बघितलं तर हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येतात की हा क्यूब आहे 10चा. याचा कसाचा क्यूब आहे 10चा. तर हे आपल्याला क्यूबचं सुद्धा त्या ठिकाणी काढता येतात. त्याचं ॲन्सर जे आहे ते त्या ठिकाणी अशा प्रकारे काढता येतात. पुन्हा एक तिसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊया. √81 प्लस √64 = A.
असं दिलेलं असेल देन ए स्क्वेअर इज इक्वल टू फाईंड. आपल्याला ए स्क्वेअर काढायचं आहे. 2 नंबर दिलेले आहे आणि त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी काढून घेऊया जे असेल ते. तर सुरुवातीला जर बघितलं तर हा 9चा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर 64 जर बघितला तर 8चा स्क्वेअर येतो इथे. त्याच्यानंतर इज इक्वल टू ए. याची प्लस करा. प्लस केली ते 9 + 1 17 आणि 17 ए आलेलं आहे. परंतु आपल्याला काय काढायचं आहे एचा स्क्वेअर काढायचा आहे. मग आता 70चा स्क्वेअर जर बघितला तर 70चा स्क्वेअर येतो 289. तर हे जे आपलं उत्तर असेल ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारचे अंडररूटमध्ये काही दिलेले असतात त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी स्क्वेअर रूट काढावे लागतात. जसं 9 9चा 81, 8 8चा 64 हे त्या ठिकाणी आपण स्क्वेअर काढले, त्याचं प्लस केली, त्याच्यानंतर प्लसनंतर याची कॉस्ट आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि आपल्याला विचारलं होतं एक स्क्वेअर विचारला होता म्हणून 70चा स्क्वेअर जर बघितला तर 289 अशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकत असतो. त्याच्यानंतर पुन्हा एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 4 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. ते काही पॉईंटमध्ये दिलेले असतात. त्याच्यानंतर बघा इथं दिलेलं आहे 5 × 5चा स्क्वेअर मायनस ते 5 × 4चा स्क्वेअर. आपल्याला हे काढायचं आहे, सॉल्व करायचं आहे. तर 5 5चा होतो 25, नंतर मायनस 5 4चा 20 आणि त्याच्यानंतर याला जर सॉल्व केलं तर 25 मायनस ते 20 याचा स्क्वेअर करूया. तर 25चा स्क्वेअर जर बघितलं 5 5चा 25, 3 2चा 6 मायनस 22चा 4, 1 0 आहे, डबल 0 करून टाका. याला त्या ठिकाणी 0मधून 5 गेले 5 राहिले, 2मधून 0 गेलो 2 राहिले, 4मधून 6मधून 4 गेले 2 राहिले. हा 225 आणि हे जर बघितलं तर कोणाचा स्क्वेअर असेल हा तर हा 15चा स्क्वेअर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येतं. बघा काय शिकलो, हे अंडररूटमध्ये होते, त्याच्यानंतर हे सुद्धा अंडररूटमध्ये होते, याचे स्क्वेअर रूट काढले, याचेसुद्धा स्क्वेअर रूट काढता काढता आपल्याला या ठिकाणी आन्सर 3 मिळालेला आहे. इथं सुद्धा स्क्वेअर दिलेले होते, त्याचे अंडररूट हे जे साईन आहे या साईनमधून आपण त्या ठिकाणी त्याचे स्क्वेअर रूट काढले, स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्याला सॉल्व केलं आणि इथे सुद्धा तसंच केलं. इथं नंबर्स दिले होते, त्याचे नंबरचे आपल्याला स्क्वेअर करायचे होते. स्क्वेअर केल्यानंतर त्याची मायनस करून तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही असेल ते त्या ठिकाणी. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट याच्या अंतर्गत बोललेलो आहोत. आणि स्क्वेअर म्हणजे त्याच संख्येने मल्टिप्लाय करणे. आपल्याला त्याचबरोबर एक्झाम्पल कसे येतात त्या स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला आयडेंटिफाय करायला येत असतात. आणि निश्चितच आज आपण जो या ठिकाणी विषय घेतलेला होता ते 7वीच्या स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर कदाचित तुम्हाला ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी कळलेल्या असेल. शॉर्ट ट्रिकचा वापर करून सुद्धा आपण या ठिकाणी हे सॉल्व करावं